पुढचे 7 जन्म आम्हासनी त्यांच्या संग संसार करायचा. या जन्मात तुमची साथ सोडून निघून गेल्या त्या. तुम्ही 7 जन्मांचं काय घेऊन बसलाय? त्या काय कायमची नाही साथ सोडून गेल्या ना. भांडणं झालेत त्यामुळे जरासा ताण आहे, पण त्यासनी पश्चाताप होणार या गोष्टीचा. मी तुम्हाला सांगतो, त्यासनी असं वाटणार की उगाच घर सोडून गेले. त्यांनी उगाच इशे हार्ड करून ठेवला आहे की नाही. घर सोडून नाही जायला पाहिजे आहे की नाही. आता काय ठरवलंय तुम्ही? आता नाही, आमचं लगीन झालं होतं तेव्हाच आम्ही ठरवलं होतं. काय? हे जो मास्तरींबरोबर सुखानं संसार करायचा होता, आनंदानं जगायचं होतं, त्यांच्याबरोबर जगायचं आहे. आता एक भांडणं झाली असतील, पण ते म्हणतात की ते काय भांडणं झाली तरी तेवढं प्रेमच वाढतंय ना नवरा बायकोतलं, तशातलाच प्रकार असणार. आता त्यांच्या संघच आयुष्यात पुढे जायचं बघ. त्यांची काही इच्छा दिसत नाही तुमच्या बरोबर राहण्याची. आणि अधिपती प्रेम अशा माणसावर करावं की ज्याला आपली किंमत आहे. यांना तुमची किंमत नाही. किंमत असती तर तुमच्यासाठी परत आल्या असत्या त्या, पण नाही आल्या त्या परत. त्यांना काहीच वाटत नाही हो तुमच्याबद्दल. ठीक आहे, आता त्यासनी जे काय वाटतं ते त्यांचं त्यांच्यापाशी, पण मला त्यांच्याविषयी फक्त प्रेमच वाटते पहिल्या दिवसापासून. एवढं मात्र माझं क्लिअर आहे 100% बघा. ते म्हणतात ना प्रेम एकदाच होते, ते खरंच आहे. आमच्या बाबतीत तर खरंच आहे. आमचं त्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे. आम्ही त्यांच्याशिवाय जगू शकत नाही. आणि आता हे बी खरं आहे की इथून पुढं आम्हाला अजून कोणावर प्रेम होऊ शकत नाही. पण त्यांना आमच्या बरोबर या घरात राहायचं नाही हे चांगलंच ठाव आहे ना हो तुम्हाला. त्या घरला परत आल्याच नाही तर कसा होणार तुमचा संसार? हे बघा अधिपती, तुमचा संसार होणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांना घरला परत घेऊन या. आम्ही जाऊ हे घर सोडून. हे बघा, आम्ही कुठं बी राहू शकतो. आमचं जगून झालेलं आहे. आम्ही जाऊन एखाद्या मंदिरात राहू, काही अडचण नाही. हे तुम्ही सारखं बोलत जाऊ नका. आईचं मी तुम्हाला किती वेळ सांगितलं, हे तुमचं घर आहे, तुम्ही इथं राहिलं पाहिजे. आणि मास्तरीनबाई जेव्हा या घरात येतील ना, तेव्हा त्यासनी तुमच्या संग जुळवून घ्यायला लागणार. जर तुमचं आणि त्यांचं पटलं आणि चांगलं सगळं झालं का नाही, मग काय आलबेलच होईल सगळं. या घराला लक्ष्मी मिळेल आईसाहेब. तुम्हाला तुमची सूनबाई मिळेल, आम्हाला आमची बायको मिळेल. पण जर त्यांनी तुमच्या संग जुळवून घेतलं नाही तर मग आम्ही बी विसरून जाऊ, बायको बिको सगळं. मग आमचा निर्वंश झाला तरी चालतंय, आम्हाला काय त्याची पर्वा नाही. अक्षरा, अगं काय करतेस तू? उद्याची तयारी. आत्ता? हो, होळी आहे ना. अगं हो, पण मग आत्ता कशाला करतेस? अगं म्हटलं उद्या सकाळी आपल्याला नाश्ता करायचा असतो, मग पूजा, मग पुरणाचा सगळा स्वयंपाक उशीर होतो ना, घाईघाई होते, म्हणून सगळं करते. अगं मी केलं असतं ना सकाळी. किती वाजलेत बघ. अगं झोप आता अक्षरा. या दिवसांमध्ये झोप आवश्यक असते. मी सकाळी केलं असतं, तू का करत बसतीयेस? अगं काही नाही ग, एवढं काही नाही. मला झोप येत नव्हती म्हणून म्हटलं कामं उरकून घेऊ. झोप का येत नव्हती? काही नाही. अक्षू, बाबांच्या बोलण्याचं टेन्शन घेतलंयस का तू? अगं नको ग बाळा, त्यांचं बोलणं एवढं मनावर लावून नको घेऊस तू. खरंच टेन्शन घेऊ नकोस, अजिबात ताण घेऊ नकोस त्यांच्या बोलण्याचा. नाही ग, मी टेन्शन नाही घेतलंय. कसं आहे, मी टेन्शन घेतलं तर गोष्टी वाढतील, विषय वाढतील. आणि मला विषय वाढवायचं नाही आहेत, संपवायचे. आणि सगळ्यात आधी माझं आणि अधिपतींचं भांडण ते संपवायचं आहे मला. नाही हो, खरं आहे ते. म्हणजे आधी ते भांडण संपव. बंद झालं पाहिजे हे सगळं ग. खूप चिडचिड व्हायला लागली आहे सगळ्यांची. बाबांना तू बघितलंस त्याच्या आधी असं कधी चिडताना? पण हल्ली त्यांचा रागावर कंट्रोलच राहत नाहीये ग. खूप चिडचिड करतायत. मी समजू शकते आई, बाबांना काय होतंय ते. नाही तर काय ग, मला तर हल्ली त्यांच्याशी बोलायचीच भीती वाटायला लागली. काही विचारलं ना तरी चिडून उत्तर देतात. नाही, मला असं वाटतं आई, आपण आता सगळे जरा शांतच राहूया. या विषयावर काही बोलायलाच नको. तू नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. नाही व्हायलाच हवंय ग. पण सणावारी कसं आनंदी वातावरण पाहिजे ना. वाद होत आहेत आपल्या घरात. आई अगं, एवढं काही सिरियस नाहीये. तू विचारच करू नको, जास्त विचार करू नकोस तू. हा, जा तू झोप, आराम कर. मी सगळी कामं करते, जा. खरं सांगायचं तर मलाही झोप येत नव्हती अक्षू. सारखी या कुशीवरनं त्या कुशीवर होत होते मी. मध्येच काहीतरी कुडकुड आवाज झाला म्हणून मी येऊन बघितलं तर तू काय उद्याची तयारी करायला लागली असे ते सगळी. अगं पुरणपोळी करतेय. पुरणपोळी करायची म्हटल्यावर तयारी नको का करायला? तुला माहितीये,
अधिपतींना खूप आवडायची पुरणपोळी, आणि नुसती नाही हा, तेलावरची पुरणपोळी. मला सारखं आग्रह करून करून सांगायचे, मास्तरीणबाई तेलावरची पुरणपोळी पाहिजे, आमच्या कोल्हापुरात असं, आमच्या कोल्हापुरात तसं. लई झाक लागते म्हणे. आणि त्यांच्या चेहऱ्यावर ना असे डोळ्यात निरागस भाव असायचे ग. असं काहीतरी वेगळाच लहान मुलासारखा चेहरा व्हायचा त्यांचा. असं छान वाटायचं आणि खूप हसायला पण यायचं त्यांच्या डोळ्यातले भाव बघून. आणि मग मला म्हणायचे, मास्तरीणबाई तुमचा हा हसणारा झरा असाच खेळाता राहायला पाहिजे. आता मग मी ही पुरणपोळी करते ना उद्या, पण मी करेन आणि त्यांना नाही देऊ शकणार मी, पण मी परत जेव्हा जाईन ना त्या घरी, तेव्हा मी करेन आणि त्यांना खाऊ घालेन, तेव्हा देईन मी. अक्षू, किंमत नाही आहे ग त्यांना तुझी. असं नाही आहे, मी एखादा पदार्थ केला की भुवनेश्वरी मॅडम पण कौतुक करायच्या, पण नंतर असं काहीतरी वागायच्या की कौतुक करणाऱ्या भुवनेश्वरी मॅडम खऱ्या की बाकी कोणी नसताना माझ्याशी जसं बोलतात त्या भुवनेश्वरी मॅडम खऱ्या. प्रश्नच पडतो मला. नाही 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 नाही, त्या अजिबात खऱ्या नाही आहेत अक्षरा. आता कळलंय मला आई. अधिपतींसमोर वेगळे असतात, घरातल्या इतर माणसांसमोर अजून वेगळे असतात. बघ आई, एक दिवस त्यांचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणार. आता एक काय ते ठरवा तुम्ही. किती दिवस असं गुरफटत राहणार? हा, आयुष्यात पुढं गेलं पाहिजे का नाही? खरं सांग काय, मी आता एकटा नाही पुढे जाऊ शकत आयुष्यात. आईसाहेब, आमचं त्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे, आम्ही त्यांच्याशिवाय जगू शकत नाही. आणि आता हे बी खरं आहे की इथून पुढं आम्हाला अजून कोणावर प्रेम होऊ शकत नाही. ताई, ताई अजून झोपली नाहीस? जाग्या दिसतोय ना व मग? अगं तसं नाही ताई, म्हणजे मला असं विचारायचं होतं का तू अजून का नाही झोपलीस? काय झालं? काय नाही ताई, डोसकं दुखतंय, चेपून देऊ? नग, जाऊन झोप जा. नाही म्हणजे तसं नाही ताई, तुझ्या डोसक्याला लई ताप असतोय म्हणून तर रात्रभर झोप लागत नाही तुला, म्हणून म्हटलं डोसकं चेप. तुला नग सांगितलं ना व, जा जाऊन झोप. अगं ताई तेच तर, मला बी झोप येईना झाली म्हणून तर इकडे आले. का तुला झोप नाही याला काय झालं? हा, रात्रीची अशी भूतावणी कशा पायी फिरायलीस? मला लई काळजी वाटायली बघ ताई. कोणाची? तुझी आणि अधिपतींची. का? आमची काळजी वाटण्यासारखं काय झालंय? बघ ताई, ती मास्तरीन घर सोडून गेल्यापासून का नाही, अधिपती लई टेन्शन मध्ये असतात. अधिपती टेन्शन मध्ये आहेत म्हणून तू बी टेन्शन मध्ये असतीस, म्हणून तर तू रात्रभर झोपत नाहीस. मला तुझी लई काळजी वाटते ग. पण आम्हाला आता वेगळीच काळजी वाटायली. कसली ताई? सुनबाई घर सोडून तर गेल्या, पण अजून त्या अधिपतींच्या मनातनं काही जात नाहीत. वै की, ती घर सोडून गेली खरी, पण अधिपती बघ की तिच्या आठवणीत केवढी झुरायल्यात. म्या म्हणते कशासाठी तिच्यावर एवढं प्रेम करायचं? तिची लायकी तर आहे का? तिला तर काय किंमतच नाही ग नवऱ्याची. पर ताई बघ की अधिपती, अगं त्यांनी तर बायकोला पार मनाच्या गाभारात कैद करून ठेवलंय बघ. बाहेर काढायचं काय नावच घेणार ग ते. अधिपतींच्या डोसक्यावरचं हे भूत आम्हाला लवकरच उतरवावं लागल. देवा, आत्ता बाळ त्याच्या बाबांबरोबर नाहीये आणि आत्ता माझ्याबद्दल अधिपतींच्या मनात खूप राग आहे. पण आज होळीच्या दिवशी तरी तुझ्याकडे एकच प्रार्थना करते, त्यांच्या मनातला रागाचा राक्षस जळून खाक होऊ दे आणि आमचं आयुष्य पूर्वीसारखं होऊ दे. आई अंबाबाई, अधिपतींच्या मनात मास्तरीनबाई घर करून बसल्या आहेत. त्या लवकर त्यांच्या मनातून बाहेर गेल्या पाहिजेत, त्यातच त्यांचं भलं आहे. सारखं आपलं मास्तरीन करू लागले तर जगणंच विसरून जातील.
सगळं आयुष्य त्या मास्तरीच्या मागं घालवतील, जे आम्हाला काय अजिबात आवडायचं नाही. त्यांच्या मनात हे प्रेमाचं जे भूत शिरलंय ते लवकर बाहेर गेलं पाहिजे. आणि हे भूत बाहेर काढण्यासाठी आम्ही काय पण करू. आई, आम्हाला आमच्या पोराचं आयुष्य सुखी झालेलं बघायचंय. आजी हा अगं आजी आजी आजी, काय चाललंय काय मी तुझं? तुम्हालाच भेटायला येत होते. काय झालं आजी हा आजी निस्ता आजी आजी काय करतीयस? काय झालं? अहो मी आजी झाली आहे. अरे वा 1.5 वर्षापूर्वी माझ्या पुरीच्या लग्नाला आलते बघा तुम्ही. अहो तिलाच मुलगी झाली. त्याचीच पेढे द्यायला आले मी तुम्हाला. अरे वा 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 अभिनंदन आजीबाई. मग शांत आहे कसं वाटतं या आजी होऊन? अहो लय भारी वाटते बघा. हे घ्या पेढे. बाळबाळंतीन कशी आहे? अंबाबाईच्या कृपेने समजा चांगलं चाललंय बघा. तुम्ही एकदा या बघायला. वय वय येईन नक्की. चला जाते, मी आले कामं पडल्यात. वय वय परत एकदा अभिनंदन ग. हा बाळ जन्माला आलं का कसं घराचं गोकुळ होते. त्याच्यासोबतचा प्रत्येक दिवस सण असल्यासारखा वाटतो बघा. कोणाची भांडणं नाहीत, कुणाशी राग उरत नाही. प्रत्येकाचं जग बाळाच्या अवतीभोवती असते. समदे बाळ वात्यात आणि आपापल्या बालपणात रमत्यात. निस्ती निराग असता. एक बाळ घराचं नंदनवन करतं. आधिपती आणि सुनबाईला बाळ झालं तर या घरातली पण भांडणं मिटतील काय? भुई आणि सुनबाई या दोन्ही तलवारी बाळ नावाच्या मॅनात जातील काय? जातीलच. देवा आमच्या घराचं पण लवकर गोकुळ कर रे बाबा. अधिपती अधिपती अहो काय झालं, तुम्ही खाली आला नाही सा? काय काम होतं का? काही काम नाही. तुम्ही नाश्त्याला नाही आला. काल रात्री बी जेवला नाही सा नीट. नाही, भूक नव्हती. अहो अधिपती रोज तुमचं जेवण शिल्लक पडायलंय. शिल्लक पडतं मी सांग धनाजीला बनवू नको म्हणावं माझं जेवण. अहो असं कसं बोलतायसा तुम्ही? तुम्ही काय हवेवर जगणार आहे वय? आणि आज तर होळीचा सण आहे. सणावाराचं जेवणार नाही वय तुम्ही? आणि हे काय अशी खोली अशी अस्ताव्यस्त का झाल्या? पायाला बी लई कचकच वाहिल्या. खोली साफ नाही केली वाटतं. मी रकमाला पाठवते. हा ना ए बाई माझे कुणाला पाठवू नकोस आता, गप बस. अहो असं सणावाराची पारोशी खोली ठेवणं बरोबर नाही. अगं तू जा की तुझं काम कर, तू ह्याच्यात पडू नको. मी जरा पडणार आहे तुझा. पडणार आहे? अहो आता तर सकाळ झाल्या आणि आता पडणार आहे म्हणजे तब्येत बरोबर आहे ना व? तब्येत ठीक आहे पण तू लई प्रश्न विचारायला लागलीस तर बिघडल. तू जा. ठीक आहे. अक्षरा हा इकडे तुळशी समोर सडा घातलाय मी. इथे पण रांगोळी काढशील हं? हो हो. अहो तुम्ही का करताय सगळं? मग कोण करणार? मी करते ना. तेच ना. अहो आम्ही करतो, तुम्ही नका थकू बरं. बाबा थांबा, मी करते. बाबा अहो ती बोलतीये तुमच्याशी, काही हो नाही उत्तर द्याल की नाही? बाबा राहू दे. अहो, तुम्ही हो लागलं ना? मिस बाबा काय करताय हो? लागलं ना? मी सांगत होते तुम्हाला, ऐकत नाही तुम्ही. अरे एवढं काही नाही झालेलं आणि मी नाही केलं तर कोण करणार आहे? मी
बाबा मी म्हटलं ना मी करते म्हणून. केवढं लागलंय बघा आता. चला मी हळद लावते, या चला घरी. हां हां. बाबा काय झालं? चला ना घरात, चला मी हळद लावते. माझे हात आहेत, माझी मी लावीन हळद. अहो तुम्ही काय, अहो ऐका ना. हे असं का वागतायत माझ्याशी? काय नाही ग अक्षरा, नाही म्हणजे तुला माहिती आहे ना, छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडचिड होते त्यांची हल्ली. नाही चिडचिड करू दे आई, तो प्रॉब्लेम नाहीये, पण माझ्याशी बोलतच नाही. त्याचा अबोला का धरतायत? काळजी नको करूस, होतील, नॉर्मल होतील. मी बोलते ना त्यांच्याशी. नाही नाही तू नको, मीच बोलते, थांब. अक्षू अगं ऐक ना. ताई, तुला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुला पण खूप खूप शुभेच्छा. ताई, होळीचं काय करायचं? काय करायचं म्हणजे? नाही म्हणजे होळी साजरी करायची आहे ना? तो काय प्रश्न आहे तुझा? प्रत्येक सणाला हा काय प्रश्न विचारतेस? तुला ठाव आहे ना व, आपण समदे सण तब्येतीत साजरा करतो म्हणून. ताई, करतोय आपण सण साजरे, पण आता घरातली परिस्थिती थोडी वेगळी आहे ना, म्हणून म्हणलं. काय वेगळी आहे? अगं सगळेच टेन्शन मध्ये आहेत, ती मास्तरीन घर सोडून गेली म्हणून. त्या घर सोडून गेल्या म्हणून काय आपण सण बिन साजरे करायचे नाहीत? तोंड पाडून बसायचं, खाणं पिणं सोडून द्यायचं वय? तसं नाही ताई, आपण नाही तसं करत, पण अधिपती तसं करायल्यात. म्हणजे? अगं रात्री नीट जेवले बी नाहीत, सकाळ धरणं आपल्या खोलीतनं बाहेर बी नाहीत आले, एकटे एकटे राहतात. त्यासनी म्हणलं का खोली साफ करून घेऊया, तर म्हणलं नाही, कुणाला बी पाठवू नगस, माझं म्या करून घेईन, आणि म्हणून आज जेवायला काय बी करू नग, माझा मूड नाही. मग ताई, या समध्यामध्ये होळीचा सण कसा साजरा करायचा तू सांग बरं. बोलतो आम्ही अधिपतींशी. जातो अंधानाजीला सांग पुरणपोळीचा बेत कर म्हणून. वय ताई. मास्तरीनबाई, कुठला सण आला की नाही आमच्या जीवावरच येते बघा. तो दिवस अंगावर येतोय आमच्या, कारण तुमच्याशिवाय सण साजरा करायची सवय राहिलेली नाही हो आता. सण आला की तुमच्या हातची पुरणपोळी आठवते. पुरणपोळी तुम्ही कशा नटून तटून आमच्या समोर येता. दृष्टीच काढावीशी वाटते तुमची. मास्तरीनबाई, तुम्ही तुमच्या नवऱ्याला आपल्या घराला सोडून का राहताय हो? तुम्हाला परत आणण्यासाठी मी काय करू काय कळण झाले बघा मला. डोसकं भंजाळले आमचं. अधिपती, सणासुदीला असं डोक्याला हात लावून काय बसलाय तुम्ही? हा, आणि काय हे दिवसा ढवळ्या केवढा काळोख केलाय खोलीत. खोलीत नाही, आमच्या आयुष्यातच अंधार झालाय. असं का बोलताय अधिपती? काय खरं तेच बोलते की हो. असं काय अंधार बिंदार झालेला नाही. चला उठा तुम्ही, आज होळीचा सण आहे, सगळीकडे होळी पेटणार आहे. तुम्ही या सणात सहभागी व्हा आणि मनातला सगळा अंधार दूर करा. चला चला, होळीच्या सणात सहभागी व्हा आणि मनातले सगळे वाईट विचार काढून टाका. नाही, मनात वाईट विचार नव्ह, ते काय म्हणतात तसं ते पोकळी पोकळी निर्माण झाले. कसली पोकळी? जाऊ दे, हात नको बोलायला. आमच्यामुळे तुमचा मूड खराब नको व्हायला. तुम्ही जावा तिकडे होळी साजरी करायला. तुमच्याशिवाय आम्ही सण साजरा करायचा काय? हा, असं कवा केलंय का आम्ही? चला उठा उठा, चला उठा उठा उठा, चला. आपल्याला होळी पेटवायची आहे. फॅक्टरीत सगळे वाट बघत असतील तुमची. हो आईसाहेब, ऐका, मी ओंक्याला फोन करून सगळी तयारी करायला सांगितलंय. तिकडे सगळे रेडी आहे, तुम्ही फक्त जावा. माझी इच्छा नाही म्हणून. अधिपती, असं स्वतःला खोलीत कोंडून घेऊन खाणं पिणं सोडून सुनबाई घरला परत येणार आहेत काय? हा, चला, आम्ही तुमच्यासाठी नवीन कापडं आणली आहेत, ती घाला. नको, खरंच सांगालो आईसाहेब, तुम्ही जावा की. मी काही येत नाही. का नाही येणार तुम्ही? अहो, माझा मूड नाही हो. सण आहे, आलात तर मूड बी चांगलं होईल. प्लीज प्लीज ऐका की माझं, मला नाही यायचं. आम्ही तुम्हाला प्लीज म्हणतो.
तुम्ही नाही आला तर आम्ही पण नाही जाणार. अहो असं करू नका, तुम्ही तिकडे गेला नाही तर कोण होळीच पेटवणार नाही तिकडं. तुम्ही चला मग. अहो पण आईचं, हे बघा, तुम्हाला आमची शपथ आहे. आता तुम्ही शपथ घालून अडकवू नका मला. शपथ घातली नाही तर तुम्ही काय ऐकायचं नाही. चांगलंच ठाव आहे आम्हाला. चला आवरा, या खाली, आम्ही वाट बघतोय. या.